गुड मॉर्निंग फ्रेंड. आजची तारीख आहे 12 आणि आज स्कूलचा सेकंड डे आहे. रिदूची तयारी झालेली आहे. माझे हस्बंड पण ड्युटीवर जाण्यासाठी तयार झाले. आम्ही फोटोज काढले होते थोडं छान. आमची अंघोळ पाणी सगळं झालेलं आहे. मी रिदूला रेडी करून ठेवलेलं होतं. ते पण गेले आपल्या ड्युटीवर ना. आम्ही इथनं आपली तयारी करून बसलेलो आहोत ना स्कूलसाठी निघूया. आता रिदूला आज मी सोडून देणार आहे, कारण की रिदूचे पप्पा गेले आहे ड्युटीवर. आजचा सेकंड डे स्कूलचा रिदूचा, तर रिदूला मी सोडणार. रिदूची तयारी झालेली आहे. त्याला फक्त मोचे आणि शूज लावून द्यायचे आहे. आणि आता 8:30 वाजत आहे. आपण थोड्या वेळात निघूया, त्याचं स्कूलला नेऊन देऊ. आणि काल टीचर्स म्हणत होते की हा मॉर्निंगला रडतो, बट क्लासमध्ये बसल्याच्या नंतर काही रडत नाहीत. आता बघूया आजची कंप्लेंट काय येणार. बघा हे साहेब कसे मजेत खुशीत निघाले, मस्ती करत. इथून त्या काल पण असंच एन्जॉय करत निघलं होतं, बट समोर जाऊन रडला. हा त्याच्या स्कूलला जाण्याचा रस्ता आहे. सेकंड नंबरचं बसस्टँड आपल्या लातूरचं. बसस्टँडच्या बॅकसाईडमध्येच आल्यासारखं आहे ते स्कूल. जायचं असं त्यांचं स्कूल आलेलं आहे. जा बाय चिकू, बाय. मग येते. मी रिदूला न्यायला जाऊन राहिले आहे. इथून क्वार्टरच्या बाहेर निघलं की मेन रोड आहे. रोडला आलेला, या रोडने पण गाड्या खूप चालतात. आपण हा 2 नंबरचा बस स्टँड आहे आणि इथूनच गोलाईला पण जातो. इकडं खूप गाड्या चालतात. लेकरांना पैदलांना म्हणलं तर खूप अवघडच आहे इथनं, पण तरी पण जावं लागतं. एक आहे 1 वाजता बरोबर सुटतं आणि आता झाले आहे 12:57. तर अवघ्या 2-3 मिनटाने स्कूल सुटेल. हे स्कूल आहे श्री चैतन्य टेक्नो लातूरची ब्रांच. या मुलाला मी कसं छान नीट पाठवलं होतं शर्टिंग करून, आणि ह्या स्कूलमधून अशा प्रकारे आले. काय करावं लेकराचं. हे आहे सरकारी क्वार्टर आणि हे इकडे आहे डिव्हिजन ऑफिस. चे गो हां घरी जायची किती घाई आहे, इतकी घाई. मग आता बघा घर आल्याबरोबर निघलो रस्त्याने आम्ही. काही नाही म्हणले, आले अजून कपडे काढायचं नाव नाही. काय म्हणायचं त्यांना. आणि यांना पाहिजे गाडी. आपल्याकडे गाडी नाही आहे आणि आपण बुकिंग केलेली आहे, पण तिला आणायला टाईम आहे आपल्याला. मला कसं नंबर प्लेट वगैरे सगळं करून पाहिजे आहे म्हणून नाही का. आणि मी ॲक्टिवा 110 cc जी आहे ते बघितलेलं आहे, बुक केलेलं आहे मी. तिला आपण 25 तारखेला घरी आणू, पूर्ण नंबर प्लेट सगळं ॲक्सेसरीज करून आणायची आहे. तर मग त्याला सांगत आहे मी का आपण 25ला आणायची आहे, पण तो ऐकायला झाला. आता काय करावं सांगा. तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही आहे. आणि याला पाहिजे गाडी. गाडीवर नेऊन दे म्हणते आणि गाडीवरच घेऊन ये म्हणायला स्कूलमध्ये. जास्त तो स्कूल नाही मित्रांनो, ते कसं 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे फक्त.
1 किलोमीटर म्हणलं तरी लई झालं त्या याच्यासाठी रेशनसाठी. आणि याला नेमकं गाडीनेच जायचं आहे. आता कसं करायचं? आणि हे साहेब आले तर अजून कपडे काढायचं नाव नाही. कधी कपडे काढणार आहेत तर माहिती नाही. कपडे काढायची की नाही? कधी?